सगळ्यांचं स्वागत आहे या आपल्या OMCच्या पहिल्या इंटरनॅशनल ट्रिपच्या ब्लॉग मध्ये. मी कुठे बसलोय तुम्हाला कळलंय, कारण हे डेस्टिनेशनच खतरनाक आहे. मी आहे थायलंडला, पण ही थायलंडची ट्रिप ही रेग्युलर थायलंडची ट्रिप नसणार आहे. याच्यामध्ये नुसतं शॉपिंग आणि बाकी ज्याच्यासाठी बँकॉक फेमस आहे ते नाही. ह्याच्यात सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. कुठल्या आहेत त्या तुम्हाला एपिसोडमध्ये बघणार आणि कळणार आहेत. त्यामुळे एपिसोड सोडू नका, शेवटपर्यंत बघा, कारण आम्ही सांगणार आहोत की तुम्हाला थायलंडमध्ये कुठे हिडन जागेवरती फिरायचंय, खायचंय, लोकांना भेटायचंय आणि मजा करायची. या एपिसोडमध्ये शेवटपर्यंत बघा. तर आम्ही हे मागवलंय ओल्ड टाउन ट्रीट. त्याच्यामध्ये येतं एक बटर टोस्ट, एक स्टीम ब्रेड, एक कस्टर्ड आणि एक ड्रिंक. तर ड्रिंक मध्ये आम्ही मागवलं आहे मिल्क कॉफी. तर ही मिल्क कॉफी आहे यांची, आणि इथे कोल्ड आणि हॉट दोन्ही ऑप्शन आहेत, पण आम्ही जरा कोल्ड मागवली आहे. ट्राय करूया. एकदम वेगळी आहे, रिफ्रेशिंग तर आहे. आणि याची कॉफी आहे ना, तर असं बर्न्ड वुडन फ्लेवर आहे. आणि कॉफीला कधी बर्न वुडन फ्लेवर नाही बघितलेला. आणि झालं. आणि ही पूर्ण जागा बघशील ना, तर पूर्ण ही फॅमिली रन बिझनेस टाईप आहे. नाही, बाबा काम करतायत, पोरं किचन सांभाळत आहेत, मुलगी ऑर्डर घेते, मुलगा ब्रेड बनवतो आहे, गरम करतो आहे. आणि याची जागा पण बघाल तर एका घरासारखी आहे. म्हणजे शेल्फवरती पण अशा काही काही रॅन्डम गोष्टी आहेत ना, ज्या विकायला पण नाही आहेत. म्हणजे काही टॉईज आहेत, काही जुन्या दारूच्या बाटल्या आहेत, देवाचे फोटोज आहेत. किराणा मालाचं दुकानच असतं तसं दुकान, त्याच्यामध्ये हे स्टोर आहे. आणि हे यांची स्टाईल आहे. तर ही कॉफी बघाल तर छान थंड आहे. कॉफीचा फ्लेवर असा लागत नाहीये, पण वुडी फ्लेवर लागतो. म्हणजे कॉफी जळल्यावरती कशी लागेल तसा फ्लेवर लागतो. आणि चहा मिक्स असं वाटतं याच्यामध्ये. तू पण पिऊन बघ का? म्हणजे जरी मिल्क कॉफी असेल तरी पण ती थिक मिल्क नाही, हे बर्फ टाकल्यामुळे ती वॉटरी झालंय. तर हे याचं बटर रोस्ट आहे. डीप करूया आपण याच्यामध्ये. एक कसलं डीप आहे मला माहिती नाही. काय डीप आहे? हे पुडिंग आहे ना, पांडम पुडिंग. पांदम म्हणून एक लीफ येतो, त्याचा डिप बनवतात. कसला येतो? पांदम लीफ. डॅम टेस्टिंग. पांडम बाप आहे. हो, का फ्लेवर आहे याचा? हे युजली प्रत्येक डिझर्ट सोबत देतातच इथे. गोड गोड आहे एकदम. आणि हा पाव पण खूप छान आहे. आणि जे बटर लावलं ना, ते बटर छान सॉल्टी बटर आहे एकदम. आणि त्याने टोस्ट पण छान पैकी केलं. खूप छान टोस्ट केलंय. खालून थोडंसं कडक आहे, वरून एकदम सॉफ्ट आहे. आणि बटर खूपच छान आहे. हे जे मी काय बोलतो तुला, पांदम. हे पांडम जे आहे ना, ते बाप आहे यार. त्याचा फ्लेवर खूपच छान आहे, खूप प्रीमियम आहे. अल्पा हा पण ना, ते हा पाव पण जो आहे ना, तो उकडतात प्रॉपर. तिकडे बॉक्स ते उकडतात प्रॉपर याला. हा पाव कापसाहून सॉफ्ट आहे अल्पा, कापसाहून सॉफ्ट आहे हा पाव. अल्पा अफलातून आयटम आहे. म्हणजे हा मस्त क्रंची लागतो असा थोडासा खालून. ह्याचा फ्लेवर पूर्ण वेगळा. आणि हा पाव म्हणजे सॉफ्ट सॉफ्ट पाव, सॉफ्ट सॉफ्ट पाव एकदम अल्पा. टू गुड. हायली रिकमेंडेड. कॉफी एवढी रिकमेंडेड करणार नाही मी, तुम्हाला आवडणार नाही कॉफी, कारण तो जरा बर्न फ्लेवर आहे कॉफीचा. कॉफीला माझ्याकडनं ऑफिशियल नॉर्मल थम्सअप. बट हे जे आयटम आहे ना, हा आयटम ब्रेकफास्ट साठी गोड गोड छान. ज्यांना मस्का पाव हा आयटम खायला आवडतो ना सकाळी सकाळी, तर ह्याला या तिन्ही गोष्टींना माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. बँकॉक मधलं पहिल्या ठिकाणी आम्ही आलो ब्रेकफास्टला, आणि माझ्याकडनं ह्या गोष्टीला हायली इम्प्रेस. जागा पण खतरनाक, एकदम विंटेज स्टाईल. 4-5 बाकडी पण जुन्या स्टाईलची सगळी एकदम. डिश पण एकदम जुन्या स्टाईलची, आणि चव पण एकदम लेजेंडरी. तर या शॉपच्या बाजूलाच अल्पा बघते आहे स्टिकी राईस. थायलंडच्या ट्रिप मधला पहिला स्टिकी राईस खाणार आहे. आणि मी फुल कोकोनट मिल्क पण टाकलंय, मूग डाळ पण टाकली आहे. पहिला पण आंबा खाऊया, कारण मी देवगडत आहे म्हटल्यावरती आंबा खाणं माझं कर्तव्य आहे. आणि तुम्हाला सांगणं कसं आहे, आणि देवगडचा माणूस थायलंडचा आंबा खातोय. एकदम तोतापुरी आहे बाई, एकदम तोतापुरी. पण तोतापुरीला जर साखरेच्या पाण्यात ठेवलं रात्रभर तो असा गोड होईल. तसा हा गोड झाला एकदम. हो ना. तो आंबट गोड आहे, पण तुला ज्युसी पण नाही, म्हणजे वॉटरी पण आहे. वॉटरी पण आहे. हो. म्हणजे असं फ्रेश मँगो वाला फील पण आहे त्याला. हो हो हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नो, हापूसशी कम्पेअर करू शकत नाही. हापूसची चव वेगळीच आहे. हो हो पण हो. तोतापुरीचा बेटर व्हर्जन आहे हे. खरंय. राईस वर खाऊन बघूया आपण.
फुल घेतलेला आहे घास मी. खतरनाक. पहिला स्टिकी राईसचा घास थायलंड मधला. माहिती अजून किती होणार आहेत. स्टिकी राईस आहे ना, बाप आहे. स्टिकी राईसला स्वतःचं फर्मेंटेशन, स्वतःचा एक चव आहे. जे कोकोनट मिल्क टाकलंय त्याला स्वतःचा खारटपणा आहे, पण तो खारटपणा, तो गोडपणा, ते दोन्ही मिक्स होतं. त्याच्यावरती हे मूग डाळ आहे, त्याची मस्त अशी कडक कडक चव आहे. नुसतं राईस खाल्लात तर सॉल्टी राईस आहे, त्यात मँगो मिक्स करून खाल्लात तर स्वीट अँड सॉल्टी राईस आहे. म्हणजे काय आवडणार स्टिकी राईस फेमस मला आता कळलं. आणि हा स्टिकी राईस सर्वात महागडा स्टिकी राईस खातोय मी पहिलाच. हो ना. कारण मी जेव्हा इंटरनेट व्हिडिओ बघितले ते 50 बात मध्ये मिळतात. हा 150 बातचा आहे, म्हणजे त्याच्याहून तिप्पट ना. सेकंड हाय रेटेड प्लेसेस. कारण आम्ही पहिल्या मग तिकडे ते चहा बियावाला आयटम खाल्ला, कॉफीवाला तो टोस्ट, आणि त्या बाजूला हे आयटम आहे. आणि याला पण माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. कारण मी परत येऊन खाणार आहे. आणि मला वाटतं कोकणातली मंडळी तुम्ही काय करताय, स्टिकी राईस आपल्याकडे पण बनवू शकतं आरामात. तर आंबा हवा, भात तर आपल्याकडे कोकणात भरपूर असतो. इंद्राणी राईस घ्यायचं, छान असं चिकट चिकट बनवायचं. आणि नारळ तर आपल्याकडे आहेच कोकणात. नारळ म्हटलं आहे, नुसतं खारट केलं त्याला तर खूपच छान. हे उडालं, आंब्याचं पाणी उडालं, थोडा ज्युसी येतो. मस्त 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 हॅव, ऑफिशियल मस्त हॅव. हे बघ, हे ते मिशेलिन स्टार आहे जे जेवणाच्या रेकमेंडेशनला देतं की मिशेलिन स्टार रेस्टॉरंट. पण ऍक्च्युअली काय करतात, टायर बनवतात, टायर. आणि जर गाईज हे टायर बनवणारी कंपनी लोकांना सांगते कुठे खायचं, तर ऑफिशियल मस्त कंपनी तर नक्कीच सांगू शकता कुठे खायचं. कारण आपलं तर कामच आहे खायचं. खरं आहे ना. मग आपण काय टायर बिअर नाही बनवत, आपण खातो. हा. हे बघ जॉनी वॉकर बघ, कीप वॉकिंग. मी आतापर्यंत फिरतोय सिटीमध्ये. ही जुनी सिटी आहे, ओल्ड सिटी आहे, याला म्हणतात चायना टाउन. पण ते कुठेच कचरा नाही आहे गाईज, कुठेच कचरा नाही. शिकण्याची गोष्ट आहे. इव्हन वायरी पण आहेत वरती लटकलेल्या, वायरी पण खूप आहेत. हे बघ अशा, त्याच्यात प्लास्टिकची पिशवी अडकली आहे किंवा काहीतरी घाण दिसते कुठे, बिलकुल पण ती फिलिंग नाहीये. हॅलो. ग्रीन कलरचं बोल जर तू दिसणार ना, ते थाय मिसलेलं आहे. ओके. त्यांचं आलं आहे क्रिस्पी ऑयस्टर ऑमलेट. आणि बघता तुम्हाला हे ऑमलेट दिसतंय, जे क्रिस्पी आहे, स्टिकी झालं आहे एक टेक्स्चर ऑयस्टरचं. जे ऑमलेट आहे ना ते खूपच क्रिस्पी आहे, खूपच. म्हणजे ते जे फ्राय झाले ना ऑमलेट, क्रेझी लेवल. म्हणजे लहानपणीचं तुम्हाला ते आवडत असेल ना, क्रिस्पी क्रिस्पी करपलेलं अंड, तसं अंड एकदम. आणि ऑयस्टर घेऊया आपण. आणि सॉस टिपिकल सॉस आहे आपला. व्हेरी फ्रेश. वॉट ऑफ फ्रेश ऑयस्टर. अजिबात असं कुठे त्याला उग्र वास येत नाहीये. टेक्स्चर एकदम सॉफ्ट आहे. म्हणजे तोंडात गेल्या गेला फुटतोय ऑयस्टर. म्हणजे चव एक नंबर आहे. आणि हे ऑयस्टर आणि अंड यांचं मिक्सर खाऊया आपण आता सॉस मध्ये टिप करून. आज स्टिकी दिसतं ते, आणि ड्रिपी पण. कॉम्बो बाप आहे बा. आता सॉस पण आहे ना, आंबट आहे, गोड आहे, सार आहे. हो ना, सॉस पण कसं ना एकदम चिकट आहे बघ. हे बघ, हे बघ दिसतं तुला, म्हणजे वेगळा सॉस आहे आणि फ्लेवर आहे, खूप फ्लेवर आहे. अंड तर जिंकलं आहे. ऑयस्टर पण बाप आहे. 100 बातची डिश आहे. म्हणजे इंडियन रुपीज मध्ये 300 रुपयाला आहे. पण आता मिशेलिन स्टार 2018 पासून ते 2025 पर्यंत. असं बघून तुम्हाला वाटेल की काय स्लाइमेंट कसं आहे गोष्ट, पण याच्या लुक्स जाऊ नका. तोंडात मेल्ट होतं. फुटतं, तोंडात फुटतं ते. मिशेलिन स्टार त्यांना दिलंच आहे, पण ऑफिशियल मस्त कंपनीकडनं याला ऑफिशियल मस्त गोल्डन थम्सअप पण मिळत आहे. अल्पा यू ट्राय. ज्यांना जमत नाही असं खा, अल्पारकट लाजू नका. हा.
तर मी आता मागवला इथे आलोय. खूपच लोकल जागा आहे. टाकायचं तेच आहे आणि त्यांची जागा आहे. आणि हे जे मागवलं आहे ते पोर्क राईस आणि अंड फ्राईड आणि याची किंमत आहे 20 बाht. दॅट्स इट. खूपच लोकांचं रेकमेंडेड जागा आहे आणि ह्याला भरपूर सारे रेटिंग आहेत. तो खाऊया आपण. हात घेतलेला परचुपाला आहे. खातो. हे पोर्क मागवत नाहीये. हे चिकन वाटतंय. चिकन लिटरली पोर्क चिकन वाटतंय. घेतलेला घास जरा हे टाकले विनेगर आणि मिरची टाकले यात. खतरनाक फ्लेवर आहे. यात विनेगर, मिरची, कोथिंबीर पडलाय आणि मिरच्या ते जे फ्राय केलंय ना पोर्क खूपच सुंदर केलंय. पण या डिशला पण सिम्प्लिसिटीसाठी आणि चवीसाठी खूप टेंडर पोर्क, खूप बाबंड, राईस पण एकदम छान आहे आणि माझ्या स्टाईलची डिश आहे अक्षरशः. त्याला माझ्याकडे मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन इन रेकमेंडेड जागा. आता मी दुसरी डिश मागवली ज्याचं नाव आहे मिन्स्ड पोर्क विथ बेसिल आणि फ्राईड एग. आणि याच्यामध्ये आम्ही आता मागवलं आहे इकडे लोकल समोर स्टोर इकडे कोकोला मिळतो आणि यांचं कोकोला पूर्ण वेगळं आहे. एकदम कमी गोड आहे यांचं कोकोला आपल्यापेक्षा. इथे यांच्याकडे मिळतं हे लोकल ग्रीन टीचे एक कोल्ड्रिंक आहे. गोड एकदम वेगळाच फ्लेवर आहे. हा पण काय वाटतं इथेच मिळतो. तर हे तुम्ही ट्राय करा. हे कोल्ड्रिंक वेगळं आहे. मस्त रनी एग मस्त खास एकदम कम्प्लिटली डिफरंट, कम्प्लिटली वेगळा अरोमा आणि स्पेशली मध्ये वेगळी चव पण आली छान. आणि पोर्क छान मिन्स्ड आहे. त्यामुळे खिमा वाटतोय पोर्कचा एकदम. सो हे पोर्कचा खिमा आहे. हा स्ट्रॉंग वास आहे ना याचा पण. आणि ना थोडस मीठ पण ऍड होतं. मीठ पण आहे. खारट पण आहे. खारट पण ऍड होतो. खारट तिखट आंबट असं चव येते. त्याची राईसची चव खूप छान आली आणि खूप लोकल डिश आहे. ती तुम्हाला कुठल्या हॉटेलमध्ये मिळणार पण नाही अशी एवढी लोकल आणि वस्त. मी नक्की या. जरा लांब आहे चायनाटाउन बसणं चालत यायला. बट वॉक खूप सुंदर आहे. खूप छान दिसतं सगळं. सिटीचा एकदम लोकल वाईब आहे. खूप सुंदर राईस याला मी माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्स अप. खूप छान. सो अल्पा तुझ्या मेनी थाय डिश पैकी एक थाय टी पहिली आलेली आहे. बँकॉक ट्रिपची पहिली थायची आहे. हो. चहा लागते. चहा की लागते. हो. भारतात स्ट्रॉंग चहा प्रिफर करतो. हे स्ट्रॉंग चहा नाही. चहाचा फ्लेवर आहे पण त्याला एक गोडवा आहे आणि मग मध्ये ते बबल्स आहेत ओके जे तोंडात बस्ट होतात. ओके ओके. आणि कोल्ड पण आहे ऍट द सेम टाइम. इट्स Okay. व्हेरी रिफ्रेशिंग. तर माझ्या आयुष्यातली पहिली बाबा ही टी आहे. इथे जे बबल्स मिळतात ना ते आणि जे आपल्याला बबल्स मिळतात आपल्याकडे त्या जमीन असण्याचा फरक आहे. आणि ही चहा पण मस्त आहे. म्हणजे चहा आहे याच्यामध्ये पण खूप छान चहा आहे ही थाय टी ऍक्च्युली खूप बेटर ऑप्शन आहे ज्यांना कोल्ड कॉफी हा प्रकार नाही आवडत किंवा कोल्ड कॉफी प्यावी लागते कारण कॉफीमध्ये आणि किंवा चहामध्ये काही वेगळाचा प्रकार नाही थंड पिण्याचा. तर ही थंड चहा हा खरंच एक चांगला प्रकार आहे आणि त्यामुळे ना या प्रकाराला माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्स अप. एन्जॉय करूया थाय टी. तर आपल्या मागे जी जागा दिसते ना ती आहे पा टॉंग गो आणि बाई याला भरपूर सारे मिशेलिन स्टार्स मिळालेत आणि ही बँकॉकची या चायनाटाउन मधली खूपच फेमस जागा आहे. हा जो प्रकार आहे ना ऍक्च्युली चायनीज पारंपरिक डोनट पासून प्रेरित झालाय. ते काय करतात मस्तपैकी गरमागरम तेलामध्ये त्याला तळतात आणि तुम्ही बघाल ना तर काका एकदम चॉपस्टिक घेऊन व्यवस्थित त्याला एकदम कॉन्सन्ट्रेट करून काम करतायत. म्हणजे त्यांचं इव्हन कटिंग असो त्याचं तळणं असो त्याच्यामध्ये दिसतं की बाई कुक स्टाईल आहे. एक त्यांचा त्याचा अंदाज आहे आणि हेच मला सर्वात इम्प्रेसिव्ह वाटतं या स्ट्रीट फूडचं की सगळे लोक एकदम आपल्या एका वेगळ्या स्टाईलमध्ये काम करतात. आणि हा डोनट आहे ना हा ऍक्च्युली खातात या हे जे ग्रीन दिसतंय ना पांदान कोकोनट कस्टर्ड स्पॉन्ज टाईप आहे. मग त्याला त्याची चव नाहीये पण हे जे तुम्ही बुडवाल ना याच्यात हे जे ग्रीन दिसतंय ना सो ती त्याला मिळते. तर टाइमपास आहे. मस्त आयटम आहे. जर तुम्ही आलात तर नक्कीच या बँकॉक या चायना स्ट्रीटवर ट्राय करा. माझ्याकडनं मी याला देतोय ऑफिशियल नॉर्मल थम्स अप. ब्रेकफास्टची तयारी झालेली आहे. आपण कुठे राहतो? इट्स वॉल फ्लावर्स कॅफे Wallflowers Cafe. दिसतं पण तसंच आहे. हो
म्हणजे आम्ही इथे आल्यापासून फक्त वाव याच इमोशन मध्ये आहोत. कारण एक आर्किटेक्चर खूपच सुंदर आहे. पहिली तर ही जागा खूप जुनी आहे. म्हणजे असली जागा ना आपल्याला पुण्यामध्ये डेक्कन रोडला बघायला मिळतात. नाही याच्याहून खूपच 200 वर्ष जुनं लागत हो. पण द थिंग इज की त्याला कॅरेक्टराइज व्हॉट आय रिअली मीन टू से आणि त्याला जपलं गेलंय. तर उठणे कॅफे की मेंटेन पण राहणार आणि एस्थेटिक पण आहे छान. इव्हन ती बिल्डिंग बघायला तुला कळतं की ही कुठेतरी अशी कामाची बिल्डिंग आहे. याच्यामध्ये आतमध्ये ना अल्पाचा स्टेअरकेस आहे, ती 4 मजली आहे. नंतर प्रत्येकाचे वेगवेगळे स्पॉट्स आहेत बसायला. इंटरेस्टिंग आणि विंटेज अशी बिल्डिंग आहे. आणि आता मी फूड मागवलं, त्याच्यामध्ये ही माझी आहे आईस मोका. हे सगळं बर्फामध्येच मिळतं कारण गरमी असते म्हणून मला वाटतं. आणि ही चहा आहे मित्रांनो, हायटी. ही फायटी आहे. बेस्ट मोका आहे. त्याचं टेक्स्चर अतिशय सुंदर आणि मला आता इथे पिऊन पिऊन कळतंय की खरी मोका कशी लागते. मोका हो, मोका ही मोका आहे. खूप खूप सुंदर, म्हणजे कोको पावडर एवढी सुंदर फील होते ना चहा पिवा. खूप सगळी चहा एकदम, म्हणजे चहा एवढी स्ट्रॉंगच नाही बिलकुल पण. मला मोका जास्त आवडलं चहापेक्षा. आता आपण खाऊया माझं आवडतं फ्रेंच टोस्ट विथ बेकन. नुसतं पहिलं हो काय तुटला हो सुंदर होता, काय सहज तुटला. आणि स्वतःची बेकरी असल्यामुळे त्यांचं ब्रेड पण येस, आणि काय सुंदर बेकरी आहे बाबावरती, सुंदर बेकरी आहे. याला अंड आहे बघ, असं असं असतं फ्रेंच टोस्ट. वन ऑफ द बेस्ट फ्रेंच टोस्ट. त्याची शुगर टाकली आहे ना वरतून अशी क्रिस्पी क्रिस्पी कॅरमलाइज. त्या पावाचा चव पण काय सुंदर आहे. आणि बेकन बिकन सगळं फर्स्ट टाइम खातो असं. जे छानपैकी सोप केलेलं आहे आणि ब्रेडची क्वालिटी पण खूपच हा बेकन छान क्रिस्पी आहे. हे बेकन आहे एवढं क्रिस्पी, हनी मस्त पडले याच्यावरती. आणि जेव्हा आपण तोडतो ना त्याचे तुकडे तुकडे पडत आहेत मस्त बारीक 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 खायला. ऑन द होल आतापर्यंत जिथे पण आम्ही खाल्लं एक रिअलाइज केलं जेवणाची क्वालिटी टॉप नॉच. हो एकदम टॉप नॉच आहे एकदम. हो हा तर जोक आहे भाई, आपण इंडियात राहतो आणि आपण इंडियामध्ये ज्या हायजीन मध्ये आणि ज्या स्ट्रीट फूडला आपण जगलो आहोत खाऊन, हे तर खूप हायजेनिक आहे. हो. म्हणजे सगळ्या गोष्टी रस्ते पण धुतलेले साफ असतात. कुठेही माशा नाही, कुठेही कचरा नाही, कुठेही पिशव्या अटकलेला नाही, कुठेही घाण चिखल नाही, कुठेही नाही. हे जे घाबरतात ना की बाई तिकडे बाहेरचं खाऊ नका कसं काय माहिती, आपल्यापेक्षा बेटरच असणार आहे. मला त्यांना या जागेला मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. ॲम्बियन्स म्हणजे केले क्रिएट आणि क्वालिटी मेंटेन केली टॉप नॉच. फूड आणि प्राइसिंगला मिळतंय ट्रिपल थम्सअप. हे नवीन ड्रिंक एवढं गोड दिसतंय, माझी बाबुली पाटी किती गोड दिसते बघा तरी. तर आम्ही आता मोस्ट व्हायरल ठिकाणी आलो, ज्याचं नाव आहे आंटीज मूज. हे बघा काय हे ते नाव आहे त्याच्या कंपनीचं. आणि ही ती स्मूदी आहे एकदमच टुडुलुलू. 150 रुपयाचे. ओ माय ओव्हरफ्लो होतं हे, ओव्हरफ्लो. बापरे बापरे बापरे. खूप म्हणजे खूपच पेशन्स. वाव, हे बर्फ आणि खोबरं ह्याचं स्लश आहे. ह्याला वाव शिवाय शब्द नाहीये गाईज. हे मस्ट ट्राय आहे. आणि या गरमीमध्ये तर नक्कीच मस्ट ट्राय. आणि कोकोनट म्हणजे हा कोकोनट में लस्सी मिला के, हा तो वाला फील आहे. कोकोनट में लस्सी मिला के. ओव्हरफ्लोईंग गाईज, ओव्हरफ्लोईंग. त्याने स्ट्रॉबेरी सगळं टाकलंय. मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत, एवढं सुंदर आहे. तर स्ट्रॉबेरी पण आहे, स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी आहे. स्ट्रॉबेरी नाही आहे, अख्खा बर्फ आहे. फ्रोझन स्ट्रॉबेरी फुल. म्हणजे या समर टाइम मध्ये हे एवढं सुंदर लागतंय ना. आणि पाठीमागे मस्त कॅनल कलिंगड, हे पण सगळं 50 बात नाही येतं. खूप छान कलिंगड. पॅशन फ्रूट पण दिलंय, भरलेला बिया. का आंबट आहे मस्त पॅशन फ्रूट. प्युअर मॅजिक गाईज. आंबा मस्त गोड आहे. टोटल वरती टाकलं पाहिजे. प्रॉपर मँगो स्लश आहे. खूप जास्त बर्फ झालाय त्यामुळे काय चवत नाही लागत त्याला. बघ, म्हणजे मँगो दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह आहे, बट टू बी फ्रँक कोकोनटला असं जास्त टेस्ट होती.
खूपच छान आहे. मँगो अजून ती मेल्ट व्हायला वेळ लागेल, बट मला माहिती की चांगलं लागणार ते, आणि म्हणून मी या दोन्ही गोष्टींना 100 बारसाठी तर 100% वर्थेड आहे. या लोकेशनलाच माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्स अप. तुम्ही 100% घ्या. ती माझ्याकडनं फुल रिकमेंडेड जागा आहे, फुल. Thank you. Thank you. Bye bye. Welcome Thailand. Yes. Thank you. तर आता आम्ही एकदम फेमस जागेत गेलो. बघ, या जागेचं नाव तर माहिती का काय आहे? ते आहे पॅड थाय चायना टाउन नाव आहे या जागेचं. याचा अर्थ हे फाडफाड असणार आहे. एक नंबर. ह्याला जागेला 4.9 रेटिंग मिळालं 953 लोकांपर्यंत. लोकांनी, आणि खूपच लोकल जागा आहे. आणि पहिलीच गोष्ट दाखवतो, चिकन बघा काय सुंदर आहे. घेता नाहीये. आमचे नूडल्स मला ते आहे तसे रबरी पण आहे. काय हा खरा आयटम आहे, आणि हा गोड नाही. आणि कूट पण दिलंय तुम्हाला. स्प्राऊट, शेंगदाण्याचं कूट सगळं मिळणार यामध्ये. यांचं पपाया सॅलेड दिसतं खूपच सुंदर आहे. गाईस, बेजल चिकन बघा काय आलंय. अल्प आपण मुंबईत इतकं काय खाल्लंय बेजल चिकन. हे असं दिसतं का कधी? आणि पाडथाय आणि थाय टी. आणि आता खाणार होते खतरनाक आयटम सगळे. हा दिसतंय अल्प जेवण दिसून, जेवण बघून मला बाप वाटतं एकदमच. जेन्युइनली आम्हाला खूप भूक लागली आहे. खूप वाटतंय. हे कसं माहितीये, हे कोल्हापुरी थाळीसारखं आहे. जिथे बनतं तिकडेच खायचं. तुम्हाला कोल्हापूरमध्ये जाऊनच खायचं. तुम्हाला ते कुठेतरी मॉलमध्ये जाऊन तिथे नाही खायचं. मोड आलेली कडधान्य, चिकन, अंड आहे, टोफू आहे, याचं रॉ पपाया सॅलेड आहे. काय गळतं बघा, काय ज्युसली बघा. आणि गाईज, आपण इंडियन आहोत, आपण तिखट खाल्लं पाहिजे. शेंगदाणे म्हणा, गाजर, नंतर तुझं टोमॅटो. आणि चायना टाउन मध्ये व्हेजिटेरियन ऑप्शन पण खूप आहेत. आम्ही खाल्लं का, आम्ही 2 दिवसाचे आहोत म्हणून, पण ते व्हेज आयटम पण खूप आहेत आणि खूप छान छान आहेत. टू गुड पपाया सॅलेड गाईज. या दोन्ही गोष्टी रेकमेंडेड आहेत. एकदम बेसिल ना, बेसिल ते चांगलं फ्राय झालं बा. इन लव्ह विथ दिस. वी लव्ह स्पायसी. वी वॉन्ट स्पायसी. वी आर इंडियन. त्यात पण आम्ही मुंबईचे, कोकणातले, महाराष्ट्रातले. हे काय नूडल्स आहेत सुंदर. पाडथाय चायना टाउन म्हणजे जागा आहे, तिथे तुम्हाला यायचंच आहे, त्याच्यावर खायचंच आहे. सगळं स्वस्त पण आहे. आणि माझ्याकडनं याला मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. ही जागा रेकमेंडेड आहे. प्लीज लोकांनी 4.9 रेटिंग दिलं नाहीये. रेटिंग वर्सेस रिअलिटी जर करायचं असेल तर माझ्याकडनं ह्याला रेटिंग आहे 4.9. आणि मी काय बोलत नाही कारण की मी खूप बिझी आहे खाण्यात. हो, कारण की खूप छान आहे. खूपच छान आहे. खूपच छान आहे. पण स्टॉप. अँड बाय द वे, अल्पाची नवीन हेअरकट कशी वाटते तुम्हाला? प्लीज कमेंट करून सांगा. तिने स्पेशली चायना टाउन मध्ये येऊन ही हेअरकट केली आहे. कारण मॅक्झिमम बायका जे इथे फिरतात त्या बॉयकट करून फिरतात. माझ्या आयुष्यातला पहिला इंटरेस्ट हेअरकट आहे तिचा, आणि तो पण चायना टाउन मधला. आणि काय केस कापते सुंदर. चला, हे संपवतो आणि आता बघूया पुढे काय होतं.